जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. आता प्रश्न क्रमांक 1. कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली आहे? तर आता याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, नासा. ठीक आहे. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे इसा, जॅक्सा, सीएनए कोणत्या देशाच्या स्पेस एजन्सीज आहेत? तर जासावरून लक्षात येतं की जापान. ईएसए म्हणजे आहे युरोपियन स्पेस एजन्सी. सीएनए, आता एक लक्षात ठेवा, इथे दोन जागेवर कन्फ्युजन होणारे पॉइंट आहेत. एक आहे सीएनएसए. सीएनएसए म्हणजे चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. 1993 ला याची सुरुवात झालेली आहे आणि हेडक्वार्टर बीजिंग मध्ये. आणि सीएनईएस, ठीक आहे, सीएनईएस ही आहे फ्रेंच स्पेस एजन्सी. ठीक आहे. आणि त्याचं ते फ्रेंच लँग्वेज मध्ये जर ट्रान्सलेट बघायचं असेल तर सेंटर नॅशनल डी इस टू एस, आता हे फ्रेंच प्रोनाउन्स आहे, आणि प्रॅक्टिल आय एस असं काहीतरी त्यांचा लॉंग फॉर्म आहे. तर सीएनईएस बघा, प्रश्न असा पण बनू शकतो की जोड्या लावा खालीलपैकी कोणत्या, इकडे स्पेस एजन्सी आणि कोणत्या देशाची असं विचारलं जाऊ शकतं. तर सीएनईएस म्हणजे फ्रेंच आणि सीएनईएसए म्हटलं की चायना. पुढचा प्रश्न आहे, ओके, सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम. तर ही स्कीम G20च्या वेळेस चालू झालेली होती. आता बघा, G20, आसियान, ब्रिक्स आणि सार्क याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. पहिले पाहूयात आपण G20. तर G20 2024 मध्ये कुठे झाली होती? रिओ दी जेनेरिओ, ब्राझील मध्ये. ठीक आहे. आणि थीम काय होती? थीम होती बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड सस्टेनेबल प्लॅनेट. ठीक आहे. आणि G20चं 2025 मधलं एडिशन कुठे होणार आहे? तर ते साऊथ आफ्रिकामध्ये. 2026चं USA मध्ये. ठीक आहे. G20 झाला होता. आता पाहिजे आसियान. आसियान, आसियानचा लॉंग फॉर्म आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. ठीक आहे. याची स्थापना झालेली आहे 1967 मध्ये बँकॉक, थायलंड या ठिकाणी. okay? आणि हेडक्वार्टर जर विचारलं तर लक्षात ठेवा जकार्ता, इंडोनेशिया आहे. ठीक आहे. स्थापना बँकॉक मध्ये झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे पहिली मीटिंग वगैरे झालेली असेल, पण त्याचं हेडक्वार्टर कुठे? जकार्ता. जकार्ता कुठे? इंडोनेशियामध्ये. ठीक आहे. आता याचे मेंबरिंग नेशन कोणकोणते आहेत आसियानचे? तर आसियानचे मेंबरिंग नेशन आहेत इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, ब्रुनई, थायलंड, म्यानमार, फिलिपाईन्स, कंबोडिया, सिंगापूर आणि मलेशिया. आपल्याला प्रश्न कसा बनू शकतो? असे स्टेटमेंट देतात आणि एका स्टेटमेंट मध्ये असं सांगणार की इंडिया हा आसियान कंट्रीचा मेंबर आहे असं देतात, पण हे चुकीचं विधान आहे. ठीक आहे. आता आसियान झालं. आता दुसरं काय आहे? ब्रिक्स आणि सार्क. ठीक आहे. आता पाहूयात ब्रिक्स बद्दल. तर आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस एक गोल्डमॅन सॅचेस नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे, त्याचा एक अर्थशास्त्र आहे, त्याचं नाव आहे जिम ओनेल. ओके, जिम ओनेल याने 2001 साली एक टर्म कॉइन केली होती BRICS. ओके, ब्रिक्स. 2006 मध्ये BRIC ही इन्स्टिट्यूट बनली. याच्यामध्ये कोण कोण मेंबर होते BRIC मध्ये? ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. ठीक आहे. आता मग आपण हे ब्रिक्स कसं झालं असं बघा. 2010 मध्ये या BRIC मध्ये साऊथ आफ्रिका ऍड झाली आणि यांचं नाव BRICS पडलं. ओके, ब्रिक्स पडलं. ब्रिक्सचं पहिलं एडिशन किंवा पहिली मीटिंग केव्हा झाली? 2006 ला तर ती आयडिया होती. पहिली मीटिंग त्यांची झाली 2009 मध्ये. पहिली फॉर्मल मीटिंग किंवा फॉर्मल
समिट 2009 मध्ये रशिया ह्या ठिकाणी झालेली आहे. आता रशियामध्ये कुठे झालेली आहे ते विचारायचे चान्सेस कमी आहेत, पण तरी लक्षात ठेवा येकॅन तेर इन बुर्ग, इतॅन तेरगी बुर्ग असं समथिंग असं नाव आहे. वाय पासून सुरू होतं एवढं लक्षात ठेवा आणि बुर्ग एकदम शेवटला आहे. ठीक आहे. आता 2025 मध्ये ब्रिक्स कुठं होणार आहे? 17वं एडिशन आहे 2025 मध्ये ब्रिक्सचं, तर ते ब्राझीलमध्ये होणार आहे. आणि 2024चं एडिशन कुठं झालंय? रशियामध्ये झालंय. रशियामध्ये कुठलं? कझान. ठीक आहे. आणि हे किती होतं? 16वं एडिशन होतं त्यावेळेस. आता ब्रिक्स मध्ये मेंबर किती आहेत? आता हे 5 मेंबर तर आपण बघितले. ओके, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. पण आता लेटेस्ट न्यूली ऍड झालेले काही मेंबर्स आहेत ते लक्षात ठेवा, विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ओके, इजिप्त, त्याच्यानंतर इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि UAE. ठीक आहे. आणि आपला राहिला काय आता? सार्क. ठीक आहे. साऊथ एशिया असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन, याची स्थापना 1985 मध्ये झाली ढाका या ठिकाणी. आणि हेडक्वार्टर कुठे आहे? काठमांडू. काठमांडू. याच्या मेंबर कंट्रीज कोण आहेत? बांगलादेश, भूटान. ठीक आहे. इंडिया, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका. ठीक आहे. आणि 2010 मध्ये कोणता देश ऍड, 2007 मध्ये कोणता देश ऍड झाला होता? अफगाणिस्तान. हे लक्षात ठेवा. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. ओके, हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3. आता बघा, हा ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधला, याच्यावरून काय लक्षात ठेवायचं? 2024 मध्ये जे पण कायदे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि याच्यात एरर एकाच ठिकाणी आहे, इथं 10 लाख नाही 5 लाख आहे. ओके? आपल्याला 2024च्या दृष्टीने एवढा महत्वाचा नाहीये हा. पुढचा प्रश्न पाहूयात. नुकताच आता हे काय म्हणतात? इंटेलिजन्स सॅटेलाइट USA ने लॉन्च केलेला आहे, NRO-L85. ओके, म्हणजे 2024 मध्ये इस्रोने कोणकोणते मिशन लॉन्च केलेले आहेत किंवा USA च्या नासाने कोणते लॉन्च केलेत ते आपल्याला एकदा गो थ्रू करावं लागणार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता हा हा प्रश्न एवढा इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. पुढचा बघा हा. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलंय आपल्याला विचारलंय ग्रॅमी अवॉर्ड बद्दल. ठीक आहे, ग्रॅमी अवॉर्ड. आणि 2024 मध्ये भारताच्या एक शक्ती नावाचा एक म्युझिक ग्रुप आहे. ह्या शक्ती नावाच्या म्युझिक ग्रुपमध्ये एक तबला वादक होते, त्यांचं नाव आहे झाकीर हुसेन. ओके, हुसेन. आणि सिंगर आहेत शंकर महादेवन. तर ह्या दोघांना 2024 मध्ये ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला आहे. आता हे फार महत्वाचे, कारण की झाकीर हुसेनचं 2024 मध्ये देहांत झालेला आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. पुढचा प्रश्न पाहूयात आता. ठीक आहे. आता याच्यामध्ये ग्रॅमी अवॉर्ड तर मिळालाय त्यांना, पण कोणत्या कॅटेगरीमध्ये? बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम फॉर दिस मुवमेंट. ठीक आहे. ओके, हा. विच इन्स्टिट्यूट हॅज डेव्हलप द पॉझिटिव्ह पे सिस्टीम PPS फॉर चेक पेमेंट? कोणत्या संस्थेने चेक पेमेंट साठी PPS विकसित केले आहे? तर हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याने केलेलं आहे. आणि एम काय आहे? कस्टमरचं प्रोटेक्शन करणं अगेन्स्ट जे फ्रॉड वगैरे असतात ना त्यांच्यापासून. आता RBI काय आहे? आता RBI आपण डिस्कस केलं होतं 1934. ठीक आहे, 1935 ला इस्टॅब्लिश झाली. 1934च्या RBI ऍक्ट नुसार रॉयल कमिशन किंवा हार्ट यंग कमिशन यांनी सजेस्ट केलं होतं. 1949 मध्ये ती
नॅशनलाइज झाली. पहिल्यांदा आरबीआयचं हेडक्वार्टर कलकत्तामध्ये होतं 1935 ते 37 पर्यंत. 37च्या ऑनवर्ड मुंबईमध्ये. नीती आयोगनं कोणाला रिप्लेस केलंय? प्लॅनिंग कमिशनला. प्लॅनिंग कमिशन केव्हा स्थापन झाली? 1950 ला. नीती आयोग आता काय आहे? नीती आयोग एक थिंक टँक आहे आणि नीती आयोगचे चेअरमॅन कोण असतात? प्राईम मिनिस्टर असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता गगनयान. आता हा प्रश्न पुन्हा 2024 साठी पण फार महत्वाचा आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा. गगनयान ऍस्ट्रॉनॉट सिलेक्ट झालेले आहेत एक्झॉम 4 मिशन. ठीक आहे. एक्झॉम 4 मिशन आणि 4 ऍस्ट्रॉनॉट कोण कोण आहेत? तर ग्रुप कॅप्टन प्रशांता बालकृष्णन नायर, त्याच्यानंतर अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि चौथे आहेत विंग कमांडर शुभांशु शुक्ला. ठीक आहे. आता प्रश्न जर असा विचारला, गगनयान ह्या अंतरिक्ष मोहिमेमध्ये भारताला कोणकोणत्या स्पेस एजन्सीने मदत केलेली आहे? तर लक्षात ठेवा 15 देशांनी आणि 5 स्पेस एजन्सीजने मदत केलेली आहे. त्याच्यात नासा US ची आहे. रशियाची कोणती आहे? रॉस्कोमॉस. ओके. पुन्हा युरोपियन स्पेस एजन्सी, पुन्हा जॅपनीज एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी आणि CSA कॅनडा स्पेस एजन्सी. ठीक आहे. तर प्रश्न मे बी फॉर्म होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे हा पर्सन इन न्यूजचा प्रश्न आहे. ओके. ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आता ह्या प्रश्नामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा. पेगासेस म्हणलं की RV रवींद्रन. पेगासिस नावाचा एक काय होतं ते माल फंक्शन होता मोबाईलमध्ये. जर ते पाठवल्यानंतर तुमचा मोबाईल हॅक वगैरे होतो, ते 2020-21 मध्ये फार न्यूज मध्ये होतं. ओके. पॅगासिस इस्रायलनं डेव्हलप केलेला तो हे आहे, तो मालवेअर आहे वगैरे. ठीक आहे. पुढचा प्रश्न हा कोणते ऍप? ठीक आहे. हे नाही महत्वाचा. 13वा लक्षात ठेवा. आता 13वा प्रश्न काय होत आहे? 16वं वर्ल्ड युथ आर्चरी. आता आपल्याला हे नाही लक्षात ठेवायचं, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोणता? आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 2024 मध्ये एशियन युथ आर्चरी चॅम्पियनशिप झाली होती आणि ती ताइपे सिटी चायनामध्ये झालेली आहे. आणि ह्या ताइपे सिटी चायनामध्ये झालेल्या एशिया युथ आर्चरी चॅम्पियनशिप मध्ये वैष्णवी पवार यांना सिल्वर मेडल मिळालेलं आहे. ओके. सिल्वर मेडल मिळालेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कुष्ठरोगासाठी. आता आता लक्षात ठेवा, कुष्ठरोगासाठी आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021. कुष्ठरोग धन्वंतरी. आता हे कुष्ठरोगावरती ना एक पुढे इतिहासामध्ये आपल्याला एक प्रश्न आहे, मी तिथे तुम्हाला थोडं एक्सप्लेन करेल. ठीक आहे. आता हे आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 1950 मध्ये सुरू झालेला आहे. ओके. आणि कोणी सुरू केला होता? गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन. ठीक आहे. 2024 मध्ये कोणाला डिक्लेअर केलेला नाहीये अजून, न्यूज मध्ये काही नाहीये त्याच्याबद्दल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे 2019 पशुधन. तर 7वा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न या बघा, याच्यावरती पण काही एवढी न्यूज मध्ये काही आहे नाही बघा. PIBचा एक आर्टिकल आहे, वाटलं तर मी त्या PIBच्या आर्टिकलची लिंक तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पाठवतो. ऍक्च्युली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 2024च्या पशुगणना सुरू करण्यात आलेली आहे. तर चान्सेस कमी आहेत त्याच्यावरती प्रश्न फॉर्म होण्याचे, कारण की डेटा कलेक्ट झालेला नाहीये त्याच्याबद्दल. ठीक आहे. तर राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत कोणते कथन बरोबर आहे? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. कितीतरी वेळेस डिस्कस केले आपण. बरोबर आहे हे स्टेटमेंट. राज्यपाल स्वखुशीने आपला पदाचा राजीनामा देऊ शकतो. बरोबर, देऊ शकतो ना. आणि पदाचा राजीनामा कोणाकडे देणार? तो प्रेसिडेंटकडे देणार. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे बघा 5 वर्षासाठी असते. बरोबर आहे. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.
ते पण विधान बरोबर आहे. हे सर्व विधान बरोबर आहेत. आता कलम नंबर 152 ते 162 हे राज्यपालासंबंधी आहेत. आता आपण पाहूयात कलम नंबर 152 मध्ये काय आहे. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला एक वर्ड सांगतो, म्हणजे कीवर्ड्स जे जे आहेत ना ते कीवर्ड सांगतो. ठीक आहे, कलम नंबर 152 मध्ये गव्हर्नरची डेफिनेशन दिलेली आहे. ओके, डेफिनेशन दिलेली आहे की राज्यपालाची डेफिनेशन कलम नंबर 152 मध्ये. कलम नंबर 153 मध्ये काय, राज्यामध्ये गव्हर्नर असायला पाहिजे. त्याच्यानंतर कलम नंबर 154 मध्ये लक्षात ठेवा, एक्झिक्युटिव्ह पॉवर राज्यपालाची मेन्शन केलेली. कलम नंबर 155 गव्हर्नरची राज्यपालाची अपॉइंटमेंट. कलम नंबर 156 राज्यपालाचा टेन्युअर. 157 मध्ये क्वालिफिकेशन काय लागतं त्याचे. 158 मध्ये गव्हर्नरचं राज्यपालाचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या काही कंडिशन्स असतात त्या. 158च्या नंतर 159 ना लक्षात ठेवा थोडस, याच्यामध्ये ओथ बद्दल विचारलेलं आहे. ओके, ओथ, कारण की आणि राज्यपालाची ओथ खालीलपैकी कोणत्या आर्टिकल मध्ये येते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण की आतापर्यंत कधी विचारलेला नाहीये. ठीक आहे, तर हा इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कलम नंबर 160 मध्ये डिस्चार्ज ऑफ फंक्शन्स ऑफ गव्हर्नर. ठीक आहे, हा डिस्चार्ज कोण करू शकतो, प्रेसिडेंट करू शकतो, कारण की प्रेसिडेंट तर त्याला अपॉइंट करतो ना. 161 मध्ये काय आहे, 161 महत्वाचं आहे थोडस, ग्रँड पार्डन, क्षमा याचना करण्याची, क्षमा करण्याची पॉवर राज्यपालाला असते 161 मध्ये. आता ती कोणती पॉवर असते क्षमा करण्याची तेवढ्या डिटेल मध्ये नका जाऊ सध्या तरी, पुढे एक प्रश्न आहे तिथे डिस्कस करणार आहोत. 161 मध्ये राज्यपाल काय करू शकतो, क्षमा करू शकतो, ग्रँड पार्डन. आणि 162व्या कलम मध्ये काय आहे, जी 154 मध्ये आपल्याला एक्झिक्युटिव्ह पॉवर होती ना, तिचं एक्सटेन्शन व्हर्जन ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे. ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर एक्सटेन्शन. ओके, आय होप क्लिअर आहे पूर्ण. आता नेक्स्ट प्रश्न, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे आणि का कॅन्सल केलाय याच्याबद्दल पण आपण थोडं डिस्कस करूयात. ओके, कोणती विधान बरोबर नाही. भारतीय लोकसेवा आयोगाबाबत, राज्य लोकसेवा आयोगाबाबतचा प्रश्न आहे. तर भारतीय राज्यघटनेचे कलम 315 323 मध्ये तरतूद आहे, हे विधान बरोबर आहे. आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते, राज्यपाल करतो यांची नेमणूक, हे विधान पण बरोबर आहे. ठीक आहे, ए आणि डी हे विधान बरोबर आहे. पण ऑप्शन आहे का इथे कुठे ए आणि डी, नाहीये. ओके, हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासन नाही, राज्य लोकसेवा आयोगाचं फक्त राज्य शासन, केंद्र शासनाकडे नाही. ठीक आहे, या आयोगाची निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असतो, नाही राज्य शासन करतात. राज्य शासन करतात. ओके, आता एक एक मुद्दा याच्यात लक्षात ठेवा, अपॉइंटमेंट तर गव्हर्नर करतात, राज्यपाल करतायत. रिमूव्हल विचारलं तर कोण करणार, प्रेसिडेंट रिमूव्हल करतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका रिकामजागाद्वारे आयोजित केल्या जातात. ठीक आहे, आता याच्यामध्ये ना पूर्ण व्यवस्थित डिस्कस करूयात, राज्य निवडणूक आयोग आणि भारताचा निर्वाचन आयोग. तर भारताचे संसद, राज्य विधानमंडळ, एकच एकच लक्षात ठेवा, भारताचे हे राज्य निवडणूक आयोग आहे ना, हे पंचायत आणि म्युन्सिपाल्टी 73 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट आणि 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट हे फक्त राज्य निवडणूक आयोग करतात. भारताच्या निर्वाचन आयोग ईसीआय कलम नंबर 324 ते 300 कलम नंबर 324 ते 329 पार्ट जर विचारलं तर लक्षात ठेवा, पार्ट 15 यांच्याकडे पूर्ण अधिकार असतात. संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, विधानसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचे इलेक्शनचा पूर्ण कार्यभार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे असतो. ठीक आहे, राज्य निवडणूक आयोग आणि भारताचा निर्वाचित आयोग
याचे जे चेअरमॅन आणि मेंबर असतात यांचा कालावधी असतो 6 वर्ष किंवा 65 वर्ष. ओके, दोन पैकी एक जे आधी येतात ते. ठीक आहे. आता राज्य निवडणूक आयोग, तर लक्षात ठेवा राज्य निवडणूक आयोग म्हणतोय मी तुम्हाला. याचा कलम नंबर 243 सब क्लॉज के आणि कलम नंबर 243 सब क्लॉज ZA पार्ट 9 मध्ये आपल्याला राज्य निवडणूक आयोग पाहायला मिळतं. ठीक आहे. राज्य निवडणूक आयोग यांचे पे आणि पर्क्स यांना जे फॅसिलिटीज आहेत यांचं रिमूव्हल जे प्रोसिजर आहे हे सर्व हायकोर्टाच्या जजेस प्रमाणे असतं. सिमिलरली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं पे पर्क्स मध्ये जे फॅसिलिटीज असतात ना, घर वगैरे राहण्याची कार, ते त्याला पर्क्स म्हणतात. ठीक आहे. पे स्किल पर्क्स पुन्हा रिमूव्हल प्रोसिजर ही सर्व सुप्रीम कोर्टाच्या जजेस नुसार सारखी असते. ठीक आहे. म्हणजे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये एक चेअरमॅन आणि दोन त्याचे हे असतात, मेंबर्स असतात. ठीक आहे. तर आता लक्षात ठेवा एक चीफ इलेक्शन आणि दुसरे दोन कोण असतात, इलेक्शन कमिशनर असतात. ठीक आहे. आता भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला होता त्यावेळेस भारतामध्ये मतदान करण्याचा अधिकार होता 21 वर्षा पुढं. ओके, 21 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना, 21 आणि 21 पेक्षा पुढे जे पण स्त्री पुरुष आहेत त्यांना मतदानाचा अधिकार होता. ठीक आहे. पण 1989 मध्ये काय झालं, एक घटना दुरुस्ती करण्यात आली आणि हे 21चं वय 18 करण्यात आलं होतं. मग 18 वय केल्यानंतर काय झालं, कामाचा लोड वाढला. कामाचा लोड वाढल्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, जी आधी फक्त एकच चेअरमॅन असायचा, बाकी त्याला कोणते मेंबर नसायचे, ते मल्टी मेंबर बॉडी नव्हती. पण 1989च्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट नुसार ही मल्टी मेंबर बॉडी बनली. ठीक आहे. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये जे मेंबर्स आहेत, ओके, आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्यामध्ये जो चेअरमॅन आहे, ठीक आहे, तर ह्या चेअरमॅनची अपॉइंटमेंट करायची असेल तर काय करावं लागतो, याची अपॉइंटमेंट तर प्रेसिडेंटच करतो. ओके, याची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतो, राज्य निवडणूक आयोगाचे गव्हर्नर करतो. आणि ह्या चेअरमॅनची अपॉइंटमेंट करायची आहे भारताच्या निर्वाचन आयोगाच्या, तर याच्यासाठी एक कमिटी असती, ती कमिटी सजेस्ट करते प्रेसिडेंटला की बाबा तुम्ही याला याला निवडा. तर ह्या कमिटीमध्ये कोणकोणते मेंबर असतात हे महत्वाचं, कारण की 2024 मध्ये इलेक्शन झालेले तर. ठीक आहे. तर ह्या कमिटीमध्ये मेंबर असतो प्राईम मिनिस्टर, त्याच्यानंतर लीडर ऑफ अपोजिशन कुठून, लोकसभामधून, आणि CGI असतो, सुप्रीम कोर्ट जज ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा असतो. ठीक आहे. आता आय होप आपण पूर्ण जवळपास पॉइंट क्लिअर केलेले आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत? मुख्यमंत्र्याची कर्तव्य विचारलेले आहे. तर हे कलम नंबर 167. आता कलम नंबर 163 मध्ये एड आणि ऍडवाइस CM प्लस COM कोणाला देतात? गव्हर्नरला, राज्यपालाला देतात. 163 झालं, 164 पण बघून घेऊयात आपण. 164 मध्ये गव्हर्नर अपॉइंट करतो CM ला आणि CMच्या मतानुसार काउन्सिल ऑफ मिनिस्टरला अपॉइंट करतो. 165 मध्ये काय आहे, तर 165 मध्ये ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, याच्यावरती प्रश्न आहे पुढे. ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. हा 166 कलम मध्ये काय मेन्शन आहे, तर CM हा लिंक असतो, गव्हर्नर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा. ठीक आहे. म्हणजे ही गव्हर्नर, ही काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांच्यामधला लिंक CM आहे. 166 मधला कलम. पुढचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्य संबंधित नाहीये? कोणती समिती पंचायत राज्य, तर बघा याचं उत्तर आहे राजमन्नार समिती. सॉरी, राजमन्नार कमिटी काय आहे, तर बघा ही एक DMK गव्हर्नमेंट फॉर्म झालं होतं बघा तमिळनाडूमध्ये 1969 मध्ये. तर ह्या गव्हर्नमेंटने ही राज्य समिती इस्टॅब्लिश केली होती सेंटर आणि स्टेटच्या रिलेशनसाठी. बट हे सेंटरनं याला हे केलं, म्हणजे राज्य समितीचा जो पण रिपोर्ट आहे त्याला खारिज केलं, मान्यता दिलेली नाहीये. ठीक आहे.
आता पंचायत राज रिलेटेड कोणकोणत्या समिती आहेत? अशोक मेहता समिती. ठीक आहे. आता आपण ना कालानुक्रमे जाऊयात. म्हणजे कसं एखाद्या वेळेस प्रश्न विचारला कोणत्या म्हणजे कालानुक्रमे लावा, तर तर बलवंत राय मेहता कमिटी 1957 यांनी 3 tier सिस्टीम सजेस्ट केली होती. दुसरी आहे अशोक मेहता कमिटी 1977 यांनी 2 tier. त्याच्यानंतर हनुमंतराव कमिटी 1983. चौथी आहे GVK राव कमिटी 1985. पाचवी एल एम सिंघवी 1986. त्याच्यानंतर थंगन कमिटी 1989. त्यानंतर सिंगखारा कमिटी 1990. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ओके. पुढचा प्रश्न पण आयोगाने कॅन्सल केलेला आहे. अचूक वाक्याचा समूह बनवा असं विचारलेलं होतं. तर गावातील सर्व प्रौढ नागरिकांना मिळून ग्रामसभा तयार होते. नाही, गावातील जे 18 वर्षापेक्षा पुढचे वय हे आहेत, व्यक्ती आहेत, नागरिक आहेत, ज्यांना त्यांचं वोटर आयडी मध्ये नाव आहे, त्यांनाच नागरिकांना त्यांना मिळून ग्रामसभा बनते. ठीक आहे. ग्रामसभा म्हणजेच काय? विलेज असेंब्ली. ठीक आहे. ग्रामसभा म्हणजेच विलेज असेंब्ली. 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद असतो. बरोबर आहे. आताच आपण डिस्कस केलं इथं. ग्रामसभेला निवडणुका नसतात मित्रांनो. डी हे विधान पुन्हा काय? आता लक्षात ठेवा, ग्रामसभा ही एक परमनंट बॉडी आहे. ओके. त्याच्यामुळे इथे इलेक्शन नाही होत. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. हे पण विधान बरोबर आहे. ठीक आहे. आणि ग्रामसभा बद्दल कोणता कलम मध्ये पाहायला मिळते? कलम नंबर 243 सब क्लॉज बी. ठीक आहे. सब क्लॉज बी मध्ये पाहायला मिळतं. तर याचं उत्तर काय पाहिजे? बी आणि डी. पण ऑप्शन आहे का? तसं नाहीये. ओके. हे नाही. मे बी जर दोन मध्ये जर सी नसलं असतं तर उत्तर असलं असतं. त्याच्यामुळे मे बी क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायत येणाऱ्या असलेल्या नवीन जबाबदाऱ्या. बघा, हे अधिनियम 1993 ला फोर्स मध्ये आलेले आहे. ठीक आहे. एखाद्या वेळेस असं लक्षात येईल की 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 ला झालं आणि इनफोर्स मध्ये 93 ला आलं संविधान संशोधन अधिनियम. ठीक आहे. तर भूमी सुधारणा कायदा लागू करतो. वनोद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाला सुविधा उपलब्ध करून देणे. तर हे तिन्ही विधान बरोबर आहे. तर हे आता बघा, कॉमन सेन्स जरी लावला असता ना, तुम्हाला लक्षात आलं असतं. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. ठीक आहे. आता ना थोडस आपण कम्पॅरेटिव्हली थोड्या गोष्टी लक्षात ठेवूया. ग्रामपंचायत 5 वर्षाचा टेन्युअर असतो. ग्रामपंचायत सरपंच. ठीक आहे. याच्यामध्ये हे जे जबाबदारी आहेत ना, ते 29 सब्जेक्ट्स आहेत, 29 रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, 29 जबाबदाऱ्या आहेत. आणि 74 घटना दुरुस्ती म्युन्सिपाल्टी याच्यामध्ये 18 हे आहेत, जबाबदाऱ्या आहेत. ठीक आहे. ग्रामपंचायत पार्ट 9 कलम नंबर 243 ते 243 सब क्लॉज ओ. म्युन्सिपाल्टी सब्जेक्ट 18 पार्ट नंबर 9 सब क्लॉज ए मध्ये कलम नंबर 243 पी ऑनवर्ड. ठीक आहे. तर हे काही डिफरन्सेस होते. 73 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट ग्रामपंचायत आणि 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट म्युन्सिपाल्टीज. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलम मध्ये मेन्शन केलेलं आहे? आताच म्हटलं होते एक कलम नंबर 165. बघा, आपण आता जस्ट डिस्कस केलं होतं हे बघा कुठे गेला हा, इथे 63, 64, 65 पण आपण इथंच बघितलं होतं. ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. आता अटॉर्नी जनरल ऑफ स्टेट, आता याच्यातनं थोडे महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या आधी पाहूयात आपण.
हा बघा, कलम नंबर 194 मध्ये काय आहे? तर आमदाराला जे प्रिव्हिलेजेस आहेत ना, ओके, जसं की त्यांच्या त्या सभेमध्ये बोलण्याचा अधिकार असतो. कलम नंबर 177 मध्ये काय मेन्शन आहे? हा जो महाधिवक्ता, पुन्हा जे मेंबर्स आहेत, पुन्हा जे मिनिस्टर्स आहेत, यांना लक्षात ठेवा, यांना सभेमध्ये म्हणजे विधानसभा जे हाऊस त्यांचं मीटिंग भरलेली आहे तिथं भाषणाचा अधिकार आहे. बघा, भाषणाचा अधिकार म्हटलंय मी कलम नंबर 177 मध्ये. पण लक्षात ठेवा, कन्फ्युजन पुन्हा होईल की महाधिवक्त्याला भाषणाचा अधिकार आहे विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, जिथं विधान परिषद असेल तिथं विधानसभा आणि ठीक आहे, पण त्यांना वोट करण्याचा अधिकार नाहीये. ठीक आहे, वोट करण्याचा अधिकार नाहीये. यांची अपॉइंटमेंट कोण करतं? राज्यपाल करतो. आता जस्ट डिस्कस केलं होतं. आता कलम नंबर 197 मध्ये काय मेन्शन केलंय? तर आता जी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, तर ह्या काउन्सिल मध्ये जे मेंबर्स वगैरे असतात, ठीक आहे, त्या मेंबर्सला रिस्ट्रिक्ट करू शकतात ते. ठीक आहे, पॉवर ऑफ रिस्ट्रिक्शन असतात कोणत्या पण बिलला, पण मनी बिलला रिस्ट्रिक्शन करण्याची पॉवर नसते. हे कलम नंबर 197 मध्ये मेन्शन केलेलं आहे. आता एक महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा महाधिवक्ता कोण 2024 मधला अटॉर्नी जनरल ऑफ स्टेट कोण आहेत? ते आहेत डॉक्टर बिरेंद्र सराफ, 2024 मधले. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? आपल्याला सर्वांना माहिती आहे की मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन कोण आहेत? आपले डॉक्टर B.R. आंबेडकर. ठीक आहे, 29 ऑगस्ट 1947 ला ही कमिटी, ड्राफ्टिंग कमिटी बनवण्यात आली होती. आता लक्षात ठेवा, चेअरमॅन तर बघितले आपण, उत्तर आहे आलादी कृष्ण स्वामी अय्यर. ठीक आहे, अजून कोणकोणते मेंबर आहेत त्याच्यामध्ये? एन गोपालास्वामी अय्यंगार. ठीक आहे, 2 झाले. तिसरं कोण आहेत? डॉक्टर K.M. मुन्शी. चौथे आहेत सईद मोहम्मद सदौल्लाह. N. माधवराव आणि कृष्णामाचारी. ठीक आहे, कृष्णामाचारी. आता हे माधवराव आहेत ना, तर यांनी B.L. मित्तर यांना रिप्लेस केलं होतं, कारण की B.N. मित्तर आजारी पडले होते, त्याच्यामुळे यांच्या जागेवर माधवराव यांना घेण्यात आलं होतं. आणि कृष्णामाचारी यांनी डीपी खैतन यांना रिप्लेस केलं होतं, कारण की यांचा मृत्यू झाला होता 1948 मध्ये. ओके, तर आता नेक्स्ट प्रश्न कोणता आहे आपला? ठीक आहे, पुढचा प्रश्न काय? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाहीये? तर सरकारचे संसदीय स्वरूप, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, कायद्याचे राज्य, या तिन्ही गोष्टी आपण ब्रिटिश यांच्याकडनं घेतलेल्या आहेत. पण समवर्ती सूची ही आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे. ओके, समवर्ती सूची, पुन्हा युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, संघ, ह्या तिन्ही सूची आपल्या 7व्या शेड्यूल मध्ये आपण मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे, कोणते सब्जेक्ट येतात आपण 2-3 वेळेस रिवाइज केलेलं आहे त्याच्याबद्दल. आता जस्ट आपण ना गो थ्रू करूयात कोणत्या देशाकडनं आपण काय काय घेतलेलं आहे. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून आपण काय काय घेतलेलं आहे. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 ह्या मधून आपण, लक्षात ठेवा, फेडरल स्कीम ही गोष्ट घेतलेली आहे. आता लक्षात ठेवा, व्यवस्थित आहे का? हे फेडरलिझम जे आहे ना, फेडरेशन, तर फेडरेशन हा शब्द किंवा फेडरेशन कॉन्स्टिट्यूशन मध्ये
वापरला नाहीये. ठीक आहे, तर इथे कन्फ्युजन होऊ शकतं. आता आपण बघितलं होतं कलम नंबर 154, 55, 56 मध्ये गव्हर्नरचे ऑफिस आहे. तर गव्हर्नरचं ऑफिस कसं पाहिजे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 मधून आपण घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्युडिशरी म्हणजे सुप्रीम कोर्ट, त्याच्यानंतर हाय कोर्ट आणि 10 नंबरला आहे सबऑर्डिनेट कोर्ट. चौथं काय घेतलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मधून? पब्लिक सर्व्हिस कमिशन, जसे की आपली युपीएससी झालं, एमपीएससी झालं किंवा जेपीएससी. जेपीएससी म्हणजे जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. जेपीएससी मध्ये कसं असतं, आता एक लक्ष ठेवा. ठीक आहे, आपण लगेच डिस्कस करूयात, कारण की आपण एमपीएस पीएससी चा आताच प्रश्न बघितला होता तो. ठीक आहे, आता जेपीएससी मध्ये कसं असतं की दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेट मिळून एक एक्झाम घेतात. ओके, जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये एमपीएससी होती तशी. पण आता ह्या जीपीएसपी चे आता बघा, आपल्या एमपीएससी मधला जो चेअरमॅन आहे त्यांची अपॉइंटमेंट गव्हर्नर करतो, युपीएससी चा प्रेसिडेंट करतो. मग हे जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनची चेअरमॅन आणि मेंबरची अपॉइंटमेंट कोण करतात? तर ह्याची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये आपण इमर्जन्सी प्रोव्हिजन घेतलेत. इमर्जन्सी प्रोव्हिजन. आता इमर्जन्सी मध्ये फक्त दोन फंडामेंटल राईट आहेत जे सस्पेंड होत नाहीत, 20 आणि 21. इमर्जन्सी तीन प्रकारचे आहेत, 352 नॅशनल इमर्जन्सी, 356 प्रेसिडेंट रूल, 360 फायनान्शियल इमर्जन्सी. ह्या तीन इमर्जन्सी पैकी कोणती इमर्जन्सी भारतामध्ये आतापर्यंत लागलेली नाहीये? फायनान्शियल इमर्जन्सी. नॅशनल 352 तीन वेळेस लागलेला आहे आपल्या इथं. ओके, आणि प्रेसिडेंट रूल तर मल्टिपल टाइम लागलेला आहे. ओके, आता पण बाकी पण लगेच रिवाइज करूया, तिथं थोडी जागा शोधून आपण. ठीक आहे, इथे थोडं लिहितो मी. आता ब्रिटिश कडनं तर काय काय घेतलं ते आपण डिस्कस केलं. आपण बघूया युएसए कडनं काय काय घेतलेलं आहे. युएसए म्हणलं की फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क. हा, आता बघा, आपण ज्युडिशरी बघितलं, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स. पण युएसए मधून आपण ज्युडिशियल रिव्ह्यू हा घेतलेला आहे, आणि हा खूप वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल. आता प्रेसिडेंटला इम्पीच कसं करायचं किंवा प्रेसिडेंटचं इम्पीचमेंट आर्टिकल 61 मध्ये जे मेन्शन केलंय, तर ते युएसए मधनं आपण बॉरो केलेलं आहे. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट याचे जे जजेस आहेत त्यांची रिमूव्हल आणि व्हाईस प्रेसिडेंटची पोस्ट असायला पाहिजे, ही पण आपण युएसए कडनं बॉरो केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आयर्लंड. आयर्लंड कडनं आपण डीपीएसपी घेतलेले आहेत. ठीक आहे, कलम नंबर 36 ते 51 मध्ये मेन्शन केलेलं आहे डीपीएसपी. आता प्रेसिडेंटचं इलेक्शन कसं पाहिजे, इलेक्शनची प्रोसिजर, इलेक्शनची मेथड आपण कोणाकडून? आयर्लंड कडनं घेतलेली आहे. आता प्रेसिडेंटची इलेक्शन कसं होतं? इलेक्शन आपल्याला माहिती आहे, प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये कोण कोण पार्टिसिपेट करू शकतो? प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये लोकसभा, राज्यसभा, विधान सभा, ओके, पूर्ण स्टेट आणि दोन युनियन टेरिटरीज आहेत, पुदुचेरी, दिल्ली, इथले फक्त इलेक्टेड मेंबर्सच प्रेसिडेंटला प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये मतदान करू शकतात. ठीक आहे, ओके, प्रेसिडेंटच्या याच्यामध्ये मतदान करू शकतात. आता पुढचा अजून काय? हा, आयर्लंड कडून बघा, जे राज्यसभेमध्ये 12 मेंबर आपण नॉमिनेट करतो, नामनिर्देशक करतात. हे नॉमिनेट कोण करतं? प्रेसिडेंट करतात. पण हे 12 मेंबर नॉमिनेटच, 12च मेंबर का नॉमिनेट करायचे? तर हे कन्सेप्ट आपण आयर्लंड कडनं घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅनडा. कॅनडा कडनं आपण घेतलंय फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर. आता बघा, कॅनडा आलं ना, सी फॉर सेंटर. सेंटर म्हणजे केंद्र. ओके, केंद्राला मजबूत बनवणारे जे पण गोष्टी येतात ना ऑप्शन मध्ये, ते कॅनडाकडनं घेतलेले आहेत. जसे की बघा, रेसिड्युअल पॉवर पण कोणाकडे असणार? सेंटरकडे असणार. स्टेट मध्ये, राज्यामध्ये गव्हर्नरची अपॉइंटमेंट करा, कोणी सांगितलं? कॅनडामध्ये गव्हर्नर कोण असतो? गव्हर्नर हा सेंटर आणि स्टेट मधला दुवा असतो, कनेक्शन लिंक असते, हे का नाही? त्याच्यानंतर
पुढचं आता बघा, कॅनडाने अजून एक गोष्ट कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून आपण बॉरो केलेली आहे, ती म्हणजे सुप्रीम कोर्ट ऍडवायझरी ज्युरिडिक्शन. कलम नंबर 143 मध्ये एक कलम आहे, ज्या कलम मध्ये मेन्शन केलेलं आहे की सुप्रीम जर प्रेसिडेंटला एखाद्या गोष्टीवर मतदान पाहिजे असेल, ठीक आहे, तर तो सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला काय करू शकतो, विचारू शकतो की बाबा मला ह्या गोष्टीबद्दल तुम्ही तुमचं किंवा तुमचं तुमचं मानणं मला सांगा किंवा मला सजेशन द्या. हे कलम नंबर 143 मध्ये मेन्शन केलंय. आता याच्यात अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, जर सुप्रीम कोर्ट प्रेसिडेंट आहे, ओके, प्रेसिडेंट म्हटला की बाबा मला सजेशन द्या, सुप्रीम कोर्ट म्हणला मी बिझी आहे, मी काय देऊ शकत नाही, पण सुप्रीम कोर्टानं वापस पाठवलं आणि प्रेसिडेंटनं परत त्याला विचारलं, तर सुप्रीम कोर्टला बाइंडिंग असतं त्यांचं जे पण त्यांना मदत हवी आहे ती करणं. पण ही मदत केलेली किंवा जे सजेशन सुप्रीम कोर्टानं प्रेसिडेंटला दिलेलं आहे, तर हे प्रेसिडेंटला बाइंडिंग नसतं. ठीक आहे. आता ऑस्ट्रेलियाकडनं समवर्ती सूची घेतलेली आहे. अजून काय काय घेतलेलं आहे ऑस्ट्रेलियामधून आपण? फ्रीडम ऑफ व्यापार करायचा जो फ्रीडम आहे, म्हणजे आता लक्षात ठेवा, कॉमर्स रिलेटेड जे पण गोष्टी आहेत ना, ओके, कॉमर्स आणि इंटरकोर्स हे सर्व आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेले आहेत. ऑस्ट्रेलियाकडनं एक गोष्ट अजून घेतलेली आहे, ते म्हणजे जॉईंट सिटिंग, कलम नंबर 108 मध्ये जी मेन्शन केलेली आहे. 108 जी 108 मध्ये संयुक्त बैठक जी आहे ना, तर ती मनी बिल आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल, मनी बिल म्हणजे 110 आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल म्हणजे 368 कलम, हे याच्यासाठी मनी बिल आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल साठी आपण जॉईंट सिटिंग, संयुक्त बैठक, कलम नंबर 108 काय करतो, असते का जॉईंट सिटिंग असते का कलम मनी बिल आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल साठी? तर नसतीये, लक्षात ठेवा, जॉईंट सिटिंग नाहीये त्यांच्यासाठी. आता पुढचं पाहूयात. आता इथे जागा आहे, वेम्बर किंवा जर्मन कॉन्स्टिट्यूशन. वेम्बर किंवा जर्मन कॉन्स्टिट्यूशन मधून आपण फंडामेंटल राईट सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट केव्हा? इमर्जन्सीच्या टाइम मध्ये. ठीक आहे, हे आपण कोणाकडून घेतलंय? जर्मनीकडून घेतलंय. त्यालाच वेम्बर कॉन्स्टिट्यूशन असं पण म्हणतात. ठीक आहे, फंडामेंटल राईट 12 ते 35 पर्यंत. आणि कोणत्या दोन फंडामेंटल राईट्स आहेत ज्या इमर्जन्सी मध्ये पण सस्पेंड होत नाहीत? 20 आणि 21. हे ऑलरेडी जस्ट डिस्कस केलंय. 3 टाईपच्या इमर्जन्सी पण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युएसएसआर कडनं काय घेतलेलं आहे? युएसएसआर म्हणजे सोव्हिएत संघ, म्हणजे आजचा रशिया, यांच्याकडनं आपण फंडामेंटल ड्युटीज घेतलेल्या आहेत. फंडामेंटल ड्युटीज आपण 42वा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1976, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, ह्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणती कमिटी होती? त्या कमिटीने आपल्याला 10 फंडामेंटल ड्युटी सजेस्ट केलेल्या होत्या. ठीक आहे, म्हणजे त्यांनी जे सजेस्ट केल्या होत्या त्याच्यातल्या 10 फंडामेंटल ड्युटीज आपण ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे, आणि टोटल 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत. 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2002 मध्ये आपण 11वी फंडामेंटल ड्युटीज पण ऍड केलेली आहे. आणि ती 11वी फंडामेंटल ड्युटीज म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन, जे की आपल्याला कलम नंबर 21 सब क्लॉज ए मध्ये पण पाहायला मिळतं. आणि कलम नंबर 21 सब क्लॉज ए 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2002 नुसारच काय झालं होतं? अप्लाय करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आता फ्रेंच कडनं काय आपण घेतलेलं आहे? तर फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन मधून आपण घेतलेलं आहे रिपब्लिकन. रिपब्लिक म्हणजे कसं? जो प्रेसिडेंट असतो ना, तर प्रेसिडेंटचा कार्यकाल फिक्स आहे. ओके, त्याला रिपब्लिकन म्हणतात. ठीक आहे. आणि 42व्या घटना दुरुस्तीमध्ये आपण पहिल्यांदाच प्रियम्बल अमेंड केली होती, आणि त्या प्रियम्बलच्या अमेंडमेंट मध्ये आपण सिक्युलरिझम, सोशलिस्ट आणि इंटिग्रिटी हे 3 वर्ड ऍड केले होते. हे वर्ड आपण फ्रेंच मधूनच घेतलेले आहेत, फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन मध्ये. त्याच्यानंतर बघूया साऊथ आफ्रिकेमधून काय काय घेतलेलं आहे. तर अमेंडमेंट करण्याची प्रोसिजर म्हणजे कलम नंबर 368. ठीक आहे. आणि राज्यसभा इलेक्शन मेंबर्सचं बघा, आता मी राज्यसभाचं जे
12 नॉमिनेटेड मेंबर आहेत ना ते आपण आयर्लंड मधनं घेतलेले आहेत. बाकीचे जे मेंबरचं इलेक्शन आहे ना ते साऊथ आफ्रिकेकडनं घेतलेलं आहे. ओके. आणि सॉरी याच्यामध्ये बघा कायद्याचे राज्य हे आपण कायद्याचे राज्य शेवटचा पॉइंट आहे आजच्या व्हिडिओ मधला. कायद्याचे राज्य आपण ब्रिटिशरांकडे घेतलंय. पण प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ जर विचारलं तर हे आपण जॅपनीज कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आहे. ठीक आहे, जॅपनीज कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आहे. ओके मित्रांनो, आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.